हॅलो, गुड मॉर्निंग. आज नेहमीसारखा दिवस नव्हता, थोडासा वेगळा होता. म्हणजे मी जेवण तर रोजचंच आहे माझं नॉर्मल, अमायरा आणि अधीरासाठी करायचं. पण आज थोडंसं असं वाटत होतं की बाहेर जावं आणि बाहेर फिरावं थोडंसं आणि मग क्लासला वगैरे जावं. आज थोडासा कंटाळा येत होता मला. तर तसा तर तो मला नेहमीच येतो, पण तरी पण आज थोडंसं जास्त वाटत होतं की बाहेर जावं आणि क्लासला जाण्याचं म्हणणं होतं, पण जाणं होतं बिकॉज महत्त्वाचं काहीतरी शिकवणार होते. तर मग मी हे सगळं माझं आवरत होते कामाचं. आणि मग काहीच वेळात आम्ही दोघंजणं निघणार होतो, मी आणि धीरज. तर मग हे मी जेवण आवरून आम्ही दोघंजणं निघालो. आणि मग आम्ही विचार करत होतो की कुठे जायचं. नाश्ता तर करायचा होता, पण काय खायचं हे सुचत नव्हतं. तरी पण विचार करता करता आम्ही कुठेही लास्ट आमचा ऑप्शनच होतो म्हणजे नेने वडेवाले. आणि मग आम्ही यांच्याकडे मस्त हा इडली समोसा ढोकळा असा नाश्ता केला. तिथून गेले मी माझं पार्सल रिसीव करायला, जे की माईक होतं. आवाजाचा खूप इश्यू होतो जेव्हा मी व्हिडिओज करत असते, तर मग ते रिसीव करायला गेलो. आणि मग हा आमचा नाश्ता होत होता. त्याच्यानंतर ही इडली मला इकडची आवडते तशी. आणि मग हे थोडंसं क्लिप घेतला मी याचा आणि मग आम्ही निघालो. तिथून आले मी क्लासला. हे मला आज असं कंटाळा वाटत होता आणि नेमकं आज क्लासमध्ये होतं कृष्णा आणि राधाचं लुक क्रिएट करण्याचं काहीतरी त्यांचं चाललं होतं. मी मागे बसून मस्त बघत होते सगळं काय काय चालू आहे. छान मेकअप केला होता. ही माझी फ्रेंड आहे प्राची म्हणून, माझी क्लासमेट आहे. आणि ही सानिका म्हणून आहे. तर या दोघींनी राधाकृष्णाचं लुक घेऊन असं मस्त छान छान फोटोज क्लिक केले होते. त्याच्यानंतर हे फोटोज घेऊन मी घरी तर आले, पण घरी आल्यानंतर अमायराने फोटो बघितले आणि तिला पण हा गेटअप करायचा होता. म्हणून ह्या स्नॅपचॅटमध्ये मी तिला हा गेटअप करून तिला लुक केलेला बघून अधीराला पण ती लुक करायचं होतं. मग मस्त स्नॅपचॅटमध्ये मी त्यांना असा फोटो दाखवून म्हटलं की मी तुमचाही लुक करते. त्यानंतर अधीरा असं हे काहीतरी मोबाईलमध्ये स्क्रोल करायला शिकले. आता हे आजकालची मुलं म्हणजे काही त्यांना शिकवायलाच नाही लागत. आणि मस्त कमेंट वाचल्यासारखे ते कमेंट स्क्रोल करत होती. नंतर हा अमायराचा रात्रीचा सेल्फी.